तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणल्या आत्तापर्यंतची सगळ्यात खतरनाक, सगळ्यात क्रिएटिव्ह शिवजयंतीवरची एकदम नाद कन्सेप्ट. तुम्हाला 100% आवडणार आहे. आजच्या ट्युटोरियलमधलं प्रॉपर खास वैशिष्ट्य म्हणजे काय की कलर कॉम्बिनेशन, त्याचबरोबर अलाइनमेंट, परफेक्ट कलर कॉम्बिनेशन आणि परफेक्ट अलाइनमेंटचं एक उत्तम उदाहरण तुम्ही म्हणू शकता. एकदम नाद आणि एकदम प्युअर कन्सेप्ट मी आज तुम्हाला दिलेलं आहे. प्रॉपर एकदम बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी आपल्या आजच्या ट्युटोरियलमध्ये समजून सांगितलेल्या आहेत. नक्कीच आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच काय प्रॉब्लेम असेल किंवा काय अडचण असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि मागच्या ट्युटोरियलला जसं मी म्हणल्याप्रमाणे कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरला नाही, सगळ्यांनी भरमसाठ कमेंट केल्या. तसंच याही ट्युटोरियलला भरमसाठ ढीग भरपूर प्रमाणात आपल्या ह्या ट्युटोरियलच्या कमेंट सेशनमध्ये जय शिवराय ही कमेंट पाहिजे. तर सगळ्यांनी कंपल्सरी जय शिवराय कमेंट करायचं आहे. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओला लाईक करायचा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईबही करायला विसरू नका. बाकी पुन्हा एकदा सांगावले भाऊंनो, प्लीज कृपया करून आता ॲडमिशन क्लोज झालेलं आहेत. भरपूर जणांचा अजूनही कॉल आले आहेत की दादा ॲडमिशन नक्कीच, तर मी एक्स्ट्रा सीट्स येऊ शकत नाही. ऑलरेडी आता आपला क्लास सुरू झालेला आहे. तरीही फोन येत आहे प्रॉपरली तुम्हाला या बॅचला ॲडमिशन पाहिजे, पण ऑलरेडी भरपूर सीट्स बुक झाल्यात, भरपूर ढीक प्रेम दिला आहे. ऑलरेडी बॅच फुल झाल्या, तरी आणि ओव्हर झाल्या. आपण एक्स्ट्रा ॲडमिशन घेतल्यात असं काही नाही, अजून एक्स्ट्रा घेऊ शकत नाही, त्यासाठी मला माफ करा. पण नक्कीच येत्या काही दिवसात, म्हणजे आता आपली मार्चला आपली बॅच चालू होईल, तर नक्कीच येत्या काही दिवसातच आपली जी काही नेक्स्ट बॅच असेल तर ती लॉन्च होत असत्या. प्रॉपर जरा थांबा, प्रॉपर एक 15-16 दिवस थांबला की प्रॉपर आपली नवीन बॅच लॉन्च होत्या. त्यानंतर तुम्ही बिंदास्त ॲडमिशन करू शकता, काय अडचण नाही. ओके. आणि काही इन्फॉर्मेशन आणि काही इन्क्वायरी करायची असेल तर वर तुम्हाला नंबर दिसला आहे. आपलं PCचा आणि मोबाईलचं दोन्ही बॅचचे ॲडमिशन आता क्लोज झाल्यात. आता चालू होतील ह्या महिन्याच्या शेवटच्या अखेरीस. डेट पण लवकरच अनाऊन्स केली जाईल. तर चला, तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भाऊंनो, आता आलं आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथंच आपण आपला संपूर्ण बॅनर करणार आहे. तर एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, लाईक डीप मी सांगितलं, लवकरात लवकर कव्हरअप केल्या आणि काही गोष्टी मर्जेबलच दिल्यात, कारण का त्या प्रॉपर पिक्सल लॅबमध्ये किंवा पिक्सार्टमध्ये ॲड करता येते. त्या काही गोष्टी क्लिपिंग्स रिलेटेड आहेत. ओके. तर त्यानुसार बघा, आता चेक करा प्रॉपर. मी पहिल्यांदा जे काय पाठीमागचा बॅकग्राऊंडचा भाग आहे तर तो ॲड करून घेतो. तर आपण जी काही साईज आहे प्रॉपर तर ती 4x5 ठेवल्या. जर तुम्हाला ती साईज चेक करायची असेल तर इमेज साईजमध्ये जाऊन प्रॉपर 4000 विड्थ बाय 5000 टाकून द्या. प्रॉपर बघू शकता ॲस्पेक्ट रेशो 4x5 आलेला आहे. ओके. या टीममध्ये आता यावर जर तुम्ही कसल्याही प्रकारे बॅनर केला तर अजिबात ते फुटणार फाटणार अजिबात नाही. ओके. आणि सेव्ह करते वेळी बॅनर सेव्ह ॲज इमेजमधनं प्रॉपर कस्टममध्ये सेव्ह करायचं. इथं काही गोष्टी चेंज करायची नाहीत, अल्ट्रा. ओके. त्यानंतर पुढील गोष्टी आपण आता ॲड करूयात. तर भाऊ आता आपण हे जे काय फ्लॅग सेक्शन आहे हे ॲड केले. जसं की आता हे जे काय डिझाईन तुम्ही बघाला ही प्रॉपर मागल्या वर्षीची आहे आणि ह्याचं ट्युटोरियल मी केलं नव्हतं, त्यामुळे मी हे ट्युटोरियल पुन्हा एकदा करतोय. आता हे बघा, हे मी म्हणालो ना, हे मर्जेबल दिले तुम्हाला. का मर्जेबल दिलं? आता ह्याची कन्सेप्ट एक गोष्ट समजून घ्या तुम्ही. काय मी केलं ते तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. हे तुम्ही आयाच उभी आपल्या डिझाईनमध्ये वापरला तर डिझाईन तुमची एक नंबर होत्या. आणि रिसेंटलीच आपल्या इंस्टाग्रामला पोस्ट आल्या बघा एकदम नादमध्ये, तर त्यामध्ये अशाच थीममध्ये मी वापरले. ओके. काय केलं आहे, जसं की ही कन्सेप्ट त्यांना कळले असेल नसेल काय अडचण नाही, पण मी पुन्हा एकदा सांगतो. महाराजांचा पोर्ट्रेट आपण प्रॉपर पाठीमागे ठेवला आहे एकदम कटआउट थीममध्ये. त्यामध्ये प्रॉपर आपण आपला जो काही शिवनेरी किल्ला आहे महाराजांचा जिथं जन्म झाला तर त्या थीममध्ये तो ॲड केला. त्याचबरोबर इथं तोप घेतली आपण. त्यानंतर महाराज प्रॉपर फ्लॅग आपण पाठीमाग केला. फ्लॅग ॲड करणार नव्हतो मी, कारण का प्रॉपर जो काय आपला पाठीमागचा जो काय कटआउट आहे ह्यो दिसणं झाला मागच्या बॅकग्राऊंडमध्ये मिक्स होऊन चालेल, त्यामुळे मी तो फ्लॅग घेतला. आणि बरोबर शिवनेरी किल्ल्याच्या पाठीमागं बघू शकता तुम्ही सूर्य आणि त्याला रिफ्लेक्टिंग आपण असं काही गोष्टी दाखवल्यात. तर ह्या तुम्हाला प्रॉपरलीरित्या आपल्या पिक्सल लॅब यामध्ये करता येत नाही. आणि मला फायनल द्यायची होती PLP, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याचा यूज करता येईल यानुसार. तर नक्की चेक करून घ्या प्रॉपर चांगल्या प्रकारे. इथं ह्याच्या व्यतिरिक्त डार्क बॅकग्राऊंड जरी पाठीमागं वापरला, पर्पल थीम किंवा आता रिसेंटली आलेलं मी ब्लॅकवरच केले प्रॉपर, तुम्ही चेक केला असेल इंस्टाग्रामला, ते जरी वापरलं तरी एक नंबर होऊन जाईल. तर या थीममध्ये आपला मुद्दा झाला. हे मी लॉक करून घेतो, तुम्हाला कन्सेप्ट काय आले असेल. त्यानंतर पुढील मुद्दा प्रॉपर हे तोफचं घेतलं आहे बघा मी, तर तोफ एकदम खतरनाकरित्या. आता हे प्रॉपर फोटो ठेवले मी. आणि चांगली गोष्ट म्हणजे काय, याला ब्लेंडिंग ऑप्शन्स इथं लागत नाहीत. वापरा तुम्ही, जेव्हा तुम्ही वापरणार आहे 100% तुमच्या बॅनरमध्ये, तेव्हा जर तुम्ही पिक्सार्ट फोटोशॉपमध्ये करत असाल तर तिथं स्क्रीन केला तर अजून उठून दिसते, पण विदाऊट ब्लेंडिंग पण छान दिसते बघा. ओके. या थीममध्ये तर मी आता हे लॉक करतो, म्हणजे तोफाचा जसं गोळा निघतोय ना तर त्या थीममध्ये एकदम खतरनाक. त्यानंतर तलवार जर आपली वरची कट झाल्या तर ती पण आपण ॲडजस्ट करून टाकूयात प्रॉपर. या थीममध्ये आपण ॲडजस्ट केलं, जरा मी वाढवतोच, नो प्रॉब्लेम. ओके. डन. फक्त साईज चेक करून घ्या, साईजमध्ये चुकवू नका अजिबात. ओके. नाहीतर मग अवघड होईल. या थीममध्ये प्रॉपर आपण सेट केलं. जसं की आता मी डायलॉग माझ्या पद्धतीने केल्यात, तुम्ही तर वेगळं काहीही टाकू शकताय.
जसं की आता डायलॉग बघा प्रॉपर, ज्या भूतकाळाकडे पाहिलं की भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी प्राप्त होते, असा शौर्याचा इतिहास या मातीत घडवणाऱ्या तेजस्वी सूर्याला मानाचा मुद्रा. म्हणजे प्रॉपर ही मी तयार केला आहे, म्हणजे माझ्या डोक्यात आला त्यावेळी, नक्कीच चांगल्या प्रकारे तयार झाला. कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जय शिवराय कमेंट करायला विसरू नका, सगळ्यांनी जय शिवराय कमेंट करायची आहे. या थीममध्ये तुम्ही ह्यो डायलॉग ठेवा किंवा दुसरा टाकला तरी चालेल. आणि खाली मी छत्रपती शिवाजी महाराज की जय टाकले, तुम्ही ते शिवजन्मोत्सव प्रॉपर 2024 असं किंवा शिवजन्मोत्सव प्रॉपर असं काहीतरी टाकू शकता इझिली. तेही मी तुम्हाला दाखवतो. वेट, जसं की आता बघू शकता इथं मी काय केले. तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे बदल करून, जसं की आता छत्रपती शिवाजी महाराज की जय या थीममध्ये मी टाकले, मागाशीही म्हणलो, त्यात तुम्ही तुमच्या पद्धतीचा चांगला बदल करा, चांगल्या प्रकारे यूज करा आणि नक्कीच एकदम खतरनाक कन्सेप्ट बनवा. आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा प्रॉपर आता मी इथं व्हाईट बॅकग्राऊंडवरची दाखवले. आता ऑलरेडी आपल्यावर ब्लॅक बॅकग्राऊंडची पण कन्सेप्ट आल्या, त्यानुसार तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कळेल. बघा व्हाईटवर कसं आपण कलर कॉम्बिनेशन केले, ब्लॅकवर कसं कलर कॉम्बिनेशन केले, ह्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या प्रकारे डिझाईन बनवत गेलो की 100% आपली डिझाईन एक नंबर होत्या आणि नक्कीच आपल्या कस्टमरला आवडत्या. पुढं तुम्ही इंस्टाला सोडला किंवा सोशल मीडियावर सोडला तर नक्कीच तीही तिथं प्रॉपरलीरित्या चांगल्या प्रकारे चालत्या. ओके, तर नक्कीच आजचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच, आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईबही करायला विसरू नका. बाकी भेटा लवकर पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोर बाय काळजी घ्या, टेक केअर, लव्ह यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.